महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून तब्बल 2 लाख महिला व कर्मचारी 11 डिसेंबरपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिलाय। राज्यात सध्या 52,000 समुदाय संस्थान व्यक्ती आणि 2800 कंत्राटी कर्मचारी उमेद अंतर्गत काम करीत आहेत। त्यांच्या सेवा शर्ती, ओळख, वेतनवाढ, विमा सुविधा, सुधारित HR मॅन्युअल लागू करण्याच्या मागण्या गेल्या वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत। 5 डिसेंबर रोजी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। 2 बैठकांनंतर ही मागण्या थांबल्या कागदावरच। मागील 9 महिन्यात 2 वेळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली। बैठकीत सकारात्मक भूमिका दाखवण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात शासन निर्णय किंवा अंमलबजावणी झाली नसल्याने संघटनेत नाराजी निर्माण झाली आहे। संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: सुधारित HR मॅन्युअल तात्काळ लागू करणे, किमान 10 लाख विमा संरक्षण योजना लागू, अनुभव व शिक्षणानुसार प्रभाग समन्वयक पदासाठी प्राधान्य, मार्च 2026 नंतर सर्व केडर कायम ठेवून थेट खात्यात मानधन जमा, सर्व समुदाय संस्थान व्यक्तींना ग्राम सखी म्हणून अधिकृत मान्यता ओळखपत्र इत्यादी मागण्या मान्य न झाल्यास उमेद संघटनेचा आंदोलनाचा इशारा कायम राहणार।